तुम्ही महिला वर्ग किती प्रेमानं स्वयंपाक करता मला सांगा बरं. आता अलीकडं संपत चाललंय, रोज बाहेरूनच मागवायची सवय लागलेली आहे आम्हाला. काही दिवसानं भाकरी करायच्या सुद्धा मशनी येतील. तुम्हाला मी एक सांगू का, तुमच्या लेकीला कलेक्टर करा, तुमच्या लेकीला शिकवा, तुमच्या लेकीला पाहिजे ते बनवा, पण तिला चांगला स्वयंपाक करता आला पाहिजे. हे वाक्य ध्यानात ठेवा. ज्या स्त्रीला चांगला स्वयंपाक येतो की नाही, तिच्या घरात संतुष्टी नांदते. काय नांदते? ज्या स्त्रीला स्वयंपाक येत नाही ना, त्या घरात समाधान आणि संतुष्टी कधीच नांदणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. स्वयंपाक करताच आला पाहिजे आणि छान आला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा नीट जेवलं पाहिजे यांच्या हातचं. काय केलं पाहिजे? आणि तुम्ही सुद्धा यांना नीट खाऊ घातलं पाहिजे, कचरा खाऊ नाही घातला पाहिजे. अरे ते टेन्शनमध्ये घरी येतं, तुम्ही म्हणता पप्यानं असं केलं, म्हातारीनं असं केलं, शेजारची बाई आली तिनं असं केलं. अरे त्याला खाऊ दे ना सुखानं. सकाळी घरातून गेलेला माणूस कोणत्या ट्रकच्या टायरवर त्याचं नाव लिहिलं हे माहिती नाही. सुखानं घरी येतंय, खाऊ दिलं पाहिजे की नाही मला सांगा. आणि तुम्ही सुद्धा राजासारखं खात जा, भिकाऱ्यासारखं खायचं नाही. जेवायला दिलं ना ते खावं ना. ते म्हणते आज हे नाही का केलं, ते नाही दिलं. तू स्वयंपाक असाच केला. मागून कोण खात असते? भिकारी. राजा सम्राटासारखा जेवत असतो. कसा जेवत असतो? हां, सम्राटासारखा. आणि तुम्ही सुद्धा स्वयंपाक फार छान करीत जा. लिंगाष्टक मगाशी म्हटलं की नाही, तसं लिंगाष्टक लावून स्वयंपाक करा. माऊलीचा हरिपाठ लावून स्वयंपाक करा. वेणुगीत लावून स्वयंपाक करा. एवढं नाही जमलं, भागवतातले श्लोक लावा, ज्ञानेश्वरीचे श्लोक लावा, शिवमहापुराण कथा ऐकता ऐकता स्वयंपाक करा. अरे आपोआप रस उतरेल त्या स्वयंपाकामध्ये. तुम्ही स्वयंपाक करता करता म्हणता पप्याच्या बापाने रात्री घेतली, वड्यात पडलं, पोलीस आले, पप्याला घेऊन गेले. अरे ताण वाढला आणि त्या घरातलं सगळं संपलं, रस संपला आणि घराचं अजून वातावरण बिघडायला लागलं. वाक्य ध्यानात ठेवा. तुमचा भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरला पाहिजे. काय झाला पाहिजे? आता नवीन मुली आल्यात की नाही, मेकअप करून स्वयंपाक करू द्या तरी व्यवस्थित होणार नाही. जुन्या म्हातारीनं थोडीशी चटणी मिरची टाकून, आपलं तेलही नाही तिला मिळत, पण स्वयंपाक करू द्या, छान चव लागते. का? तिचा भाव आहे. तिला माहिती आहे माझ्या कुटुंबासाठी करायचे. म्हणून भाव महत्त्वाचा आहे. तुमचा नवरा जर घरी आला, पती जर घरी आला, तुम्ही हातपाय धुतले, बसायला पाठ, टेकायला पाठ, त्यानं लुंगी लावली, पंचपक्वान्नाचं ताट, आणि त्यानं पहिला घास खाला. आता पत्नीची काय अपेक्षा असते हो? तोंड भरून यांनी कधीतरी कौतुक करावं, तोंड भरून कौतुक करावं. पण तसं होत नाही. मी आता एका बाबांकडे गेलो, म्हणलं काय तुम्हाला साथ दिली हो बायकोनं? पोराला कलेक्टर केलं तुम्ही, 50 एकर जमीन दिली, खांद्याला खांदा लावून. ते म्हणले तिचं काय, मरमर मरती, करकर करती, दिवाळीला एक साडी घेतली की आपली मोलकरीम बरी. बाबो, त्या आईला मी म्हणलो काय तुमचा म्हातारा हो, एवढे कष्ट केले पण करार ये म्हण. त्याचं काय करकर करते, मरमर करते, रविवारी काळ्या पिशवीतलं दिलं का गप पडते म्हणले. काय भाव आहेत पती पत्नीचे मला सांगा ना. म्हातारपणापर्यंत सुख नाही. काय अवघड आहे की नाही मला सांगा. काय विचार आहेत. तुम्ही सुनांना म्हणता याचा मी म्हणून प्रपंच केला, याच्याजवळ कुणी राहिले नसती, तू त्याचं काही जास्त ऐकत नको जाऊ. झालं, संपलं. तुमची किंमत संपली आणि म्हातारीची किंमत संपली, म्हाताऱ्याची संपली. दोघांनी फार एक जीवानं राहायचं, त्याच्यामध्ये आनंद आहे बघा. 40 नंतर तुम्ही जगलंच पाहिजे. छान एक गॉगल घ्यायचा, म्हातारीला एक, तुम्हाला एक, रस्ते चांगले झालेत, कुठेही फिरायचं, पोरं तुमच्यावर जळाली पाहिजे, त्याच्यात आनंद आहे. तुम्ही जगतच नाही, मरेपर्यंत ते धन साठवून ठेवता. धन 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 धन, आणि शेवटी मेल्यावर पोरं पाठी लावतात गावात, आमच्या पूज्य पिताश्रीचं निधन झालं. काय झालं? निधन. ते पण. आणि मग अशा 2 समयामध्ये त्यांचा फोटो खाली लिहिलं होतं, मनी होता भोळेपणा, कधी न दाखवला मोठेपणा. अरारारारार, काय चप्पल नीट घातली नाही यानं, जगला नाही नीट, काय मोठेपणा दाखवायचा. रिटायर झाल्यावर गाडी घेतली. रिटायर झाल्यावर कोण गाडी घेतो? रिटायर झाल्यावर बंगला बांधला, रिटायर झाल्यावर गाडी घेतली, मग चालवायला बसला. आता BP हाय होतो, शुगर वाढती,
ब्रेक व पायी पडायच्या ऐवजी एक्सलेटरवर पडला, गाडी वड्यात गेली. आणि दुसऱ्या दिवशी बॅनरचा फोटो लागला. अरे काय उपयोग आहे तोपर्यंत जगा. तुमची पोरं जर चांगली निघाली तर ते धन कमवतील, आणि वाईट निघाली तर आहे ते सुद्धा उधळून टाकतील. तुम्ही कमवलेल्या धनाचा तुम्ही उपभोग घ्या. हे जीवन आहे, हे जीवन आहे. तुम्ही जगत नाही, वाईट वाटून घेऊ नका, पण ते जगलं पाहिजे. आणि म्हणून तुमचा पती आला, काय इच्छा असते पत्नीची? स्वयंपाक चांगला झालं म्हणावं. यानं पहिला घास खाला आणि म्हणला भाजी काही जमली नाही. तिला राग आला, गेली गॅसवरचं पातेलं उचललं, जमली नाही, जमली नाही, जमली नाही, उद्यापासून तुम्हीच करा. ते म्हणले हे आपल्याला काही जमतंय का? भाजी करायची म्हणजे काय? कांदा कापता आला पाहिजे, जिरी मोहरी फोडणी देता आली पाहिजे, हळद किती टाकायची, तिखट किती टाकायचं, मीठ किती टाकायचं, धना पावडर किती टाकायची, कढीपत्ता किती, यातलं तुला काही कळतं का? तो म्हणला नाही ना. मग गपचिप खा ना. कारण मंडन करणं अवघड आहे, खंडन करणं सोपं आहे. खंडन मंडन वाद अजाद वाद आहे, अजाद वाद आहे. या वादांमधचं चिंतन जर पाहिलं ना, फार गोड आहे. मीठ जोपर्यंत समुद्रात आहे सगळं जग त्याला नमस्कार करतं की नाही मला सांगा? जसं केशवाला नमस्कार केला की सगळ्या जगातल्या देवांना नमस्कार पोचतो. समुद्रात स्नान केलं की सगळ्या गंगेमध्ये स्नान झालं. तसं समुद्राला नमस्कार केला की सगळ्या गंगांना नमस्कार पोहोचला. पण समुद्रातलं पाणी वाफ्यात आलं की मीठ तयार होतं. ते मिठाच्या गोणी भरल्या जातात, गाढवाच्या अंगावर टाकतात, मग ते गाढव त्या ट्रकपर्यंत घेऊन जातं त्या समुद्र किनाऱ्यानं. ते मीठ फार उड्या मारतं, म्हणतं बरं झालं समुद्राला सोडलं, गाढवावर बसायला मिळालं, गाडीत बसायला मिळालं. कोण म्हणतंय? मीठ. नुसतं मीठ नाही, हे जीवरूपी मीठ. कोणत्या समुद्राला सोडल्यावर? भगवंत रूपी समुद्राला सोडल्यामुळं. तिथून गाड्या लागल्या, त्यांना असे बंगले पाहिले, मग फार उड्या मारायला लागलं. म्हणला बरं झालं समुद्राला सोडलं, गाढवावर बसायला मिळालं, गाडीत बसायला मिळालं, घर मिळालं. तिथून होलसेलरच्या दुकानात, तिथून रिटेलरच्या दुकानात एक म्हातारी गेली, पदर पुढं केला, 5 रुपये दिले, पदरात मीठ पाडून घेतलं, घरी आली आणि उतरंडीमध्ये ठेवलं. उतरंड कळती काय तुम्हाला? कशाला म्हणतात? मडक्यावर मडकं. हा, हे आईनं सांगितलं बघा. ह्या पूर्वी दूध तापवायला सुद्धा काय होतं? मडकं. हा हा. आणि साई खायला काय होतं? शिंपला. हा 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 हा. असं दूध लागायचं त्या मडक्यातलं. आत्ताच्या मडक्यांना नाही कळायचं. आता सगळी चायनीज मडकी आहेत, त्यांना कळत नाही. आता काय कळणार आहे? आताच्या मडक्यांना नाही कळायचं. आताच्या पोरींना सुद्धा कळत नाही. तिला जर कोथिंबीर आणायला पाठवलं तर ती काँग्रेस घेऊन येते. तिला काय कळण उतरंड मला सांगा बरं. ती म्हातारी गेली, 5 रुपये दिले, पदरात मीठ घेतलं, गाडग्यात ठेवलं आणि वरून गाडगं झाकण ठेवलं. ते मीठ रात्रभर उड्या मारीत राहिलं. म्हणला बरं झालं समुद्राला सोडलं, गाढवावर बसायला मिळालं, गाडीत बसायला मिळालं, घर मिळालं, आई मिळाली. म्हातारी पहाट उचली पहिल्या कोंबड्याला. पहिला कोंबडा कधी आरवायचा? ते पण त्या म्हातारीने सांगितलं आईनं बरोबर. ह्या लवकर उठायच्या, उंबरा पूजायचा, गाईचं दर्शन घ्यायचं, गाईची पूजा करायची. आता काही नाही. आता लक्ष्मी 11 वाजता उठते आणि लक्ष्मण 8 वाजता उठतो. त्याचं तेच पाणी तापवतंय, त्याचं तेच आंघोळ करून घेतंय. नंतर त्याला वाटतं 1 कप चहा करायचा काय आणि 2 कप करायचा काय. 2 कप करतं, 1 तिच्याक घेऊन जाते. तवर ती झोपलेलीच. तिला म्हणतंय उठा पांडुरंगाता दर्शन द्या. बाकी काही नाही राहिलं. मला सांगा, सकाळी लवकर उठाव. ती आजी लवकर उठली, तिनं आंघोळ केली, पाटा पाडला, मुठभर मीठ घेतलं आणि पाट्यावर ठेवलं आणि शेजारी हिरवी मिरची आणून ठेवली.
अरे अरे अरे, मग तर लई उड्या मारायला लागलं. मला बरं झालं समुद्राला सोडलं, गाढवाव बसायला मिळालं, घर मिळालं, आई मिळाली, आणि आता यावर्षी लग्नसुद्धा होऊन जाते. त्या मिरचीला म्हणते तुमचं नाव काय? ती म्हणली मी लवंगी कोल्हापूरची. तो म्हणला काय अपेक्षा आहे? आईबापाला सांभाळलं पाहिजे, शिक्षण कितवी पाहिजे, काय अपेक्षा काय तुमची नवरदेवाकडून? ती म्हणली बावळ्या जास्त उड्या मारू नको, थोड्या वेळानं एक बुलडोझर येणं आपल्यावर फिरन. आला ना वरवंटा, फिरला, चटणी तयार झाली, भोजन तयार झालं. दुसऱ्या दिवशी नरकाला प्राप्ती झाली. कालपर्यंत लोक नमस्कार करीत होती, आज नरकाला प्राप्ती झाली. कारण काय? पोटातून सकाळी विषारी द्रव्य बाहेर टाकताना तेच मीठ बाहेर पडलं, पण काल जग नमस्कार करत होतं, आज नरकाकडं थुंकलं सुद्धा कोणी नाही. मला सांगा, जोपर्यंत आम्ही शिव तत्वाला धरून होतो, भगवान भोले बाबाला धरून होतो, तोपर्यंत जग नमस्कार करील. ज्या दिवशी आम्ही तिथून दूर झालो, आमचं जीवन नरकमय झालंय, कारण आम्ही देवापासून लांब गेलोय. वाक्य ध्यानात ठेवा. एकदा अग्नीने ठरवलं नदीच्या पाण्यात शिरायचं आणि पाणी गरम करायचं. कधी करीलो? अग्नी शिरला नदीच्या पाण्यात, फुसफुस केलं आणि विजला. नदीताई म्हणली काय अग्नी दादा, कसं काय वाटतंय? अग्नी दादा म्हणेल का? गुदगुल्या होतात. अग्नी दादा म्हणला थांब, एक दिवस तू माझ्या ताब्यात येशील आणि मग तुला सांगतो. तेच नदीचं पाणी मोठ्या पाईपलाईनी वाट गावच्या मोठ्या टाकीत गेलं, तिथून छोट्या पाईपलाईनी वाट दारात आलं, नळाला गेलं, पातेल्यात गेलं, पातेल आता गॅसवर नाही तर चुलीवर गेलं आणि खालून जाळ लागला. अग्नी म्हणला काय नदीताई, कसं काय वाटतंय? नदीताई म्हणेल का गुदगुल्या होतात. स्वस्थानात होतं तर विरोधी तत्वाचं सुद्धा काही चाललं नाही, अग्नी सुद्धा काही करू शकला नाही. पण स्वस्थानाला सोडलं आणि उकळावं लागलं. तसं तुम्ही आम्ही आज उकळतोय. याचं कारण काय? आम्ही सुद्रिकेश्वरापासून लांब आलो आहे, आम्ही भगवान शिवापासून लांब आलो आहे, आम्ही जगत जननी भवानी पार्वती मातेपासून दूर आलो आहे, आम्ही ईश तत्वापासून दूर आलो आहे. आणि त्यामुळं आम्हाला शास्त्रातला वाद कळायला पाहिजे, शास्त्रातला वाद कळावा, देवभक्ताचा संबंध कळावा. भक्त आहे म्हणून देव आहे, आणि देव आहे म्हणून भक्त आहे. सोन्याच्या अंगठीमध्ये तुम्ही हिरा बसवला. मला सांगा बरं, हिऱ्यामुळं अंगठी चांगली दिसते का सोन्यामुळं हिरा चांगला दिसतो? नुसता हिराही चांगला दिसत नाही आणि नुसतं सोनंही चांगलं दिसत नाही. सोन्यामुळं हिरा चांगला दिसतो आणि हिऱ्यामुळं सोनं चांगलं दिसतं. पतीमुळं पत्नी चांगली दिसते आणि पत्नीमुळं पती चांगला दिसतो. कमळ एक कमळ, ते जर तळ्यात असेल तर तळं चांगलं दिसतं, आणि जर तळही असून उपयोग नाही, त्यात कमळ नसेल तर तळच दिसतं. रात्र आहे, रात्रीमुळं चंद्र चांगला दिसतो आणि चंद्रामुळं रात्र चांगली दिसते. जर चंद्र नसेल तर ती रात्र अमावस्याची, आणि दिवसा जर चंद्र कधी तेजोहीन आहे, तेजोबलहीन आहे. मला सांगा, सोनं काय भाव आहे आता? ₹1,00,000 टप्पा पार केला. आणि भंगार काय भाव आहे? आता बरेच दिवस मी विकलं नाही आणि विकतही घेतलं नाही, पण 40-50 रुपये असेल किंवा 60 रुपये किलो असेल, मला माहीत नाही. मला सांगा, 10 ग्रॅम सोन्याची किंमत जर 1,00,000 असेल तर एक 10 ग्रॅम भंगाराची किंमत किती झाली हो? 0.50 पैसे. जर 50 रुपये किलो नसेल तर किंवा 60 रुपये नसेल तर 0.60 पैसे. एकदा भंगाराची सोन्याची भेट झाली बरं का. ते भंगार, सोनं त्या भंगाराला म्हणते, काळ्या तुला कोण विचारतो रे म्हणले, तुला लाथळून लोक पुढं निघून जातात म्हणले, तुझ्याकडं पाहत सुद्धा नाही, तुझ्यावर थुंकत सुद्धा कोणी नाही. मी बघ, एखाद्या म्हातारीनं एखादा मणी घेतला तो मला बसायला गादी आहे, राहायला डबी आहे म्हणला, जीवाच्या पलीकडं जपती ती. काळ्या तुला कोण विचारतो?
ते भंगार लोखंड म्हणलं, झालं का तुझं बोलून? बोलू का आता मी? बोलू का? म्हणला बोल बोल, काय तुला बोलायला ना काय? तो म्हणला बोलू मी? म्हणला हो. म्हणला का रे, तुला भाव काय? म्हणला 10 ग्रॅमला 1 लाख आणि तुला 0.50 पैसे. तो म्हणला का रे, तुझं वजन करतं ते 10 ग्रॅमचं माप कोण आहे? मीच आहे ना. जो काटा कोण आहे? तो मीच आहे ना. जर मीच नसतो तर कुणाच्या बापाच्या बेट्याला कळालं असतं तू ₹1,00,000 तोळ्याचा आहे. तसे भक्त नसते तर कुणाला कळालं असतं देव कसा आहे, आणि देव नसता तर कुणाला कळालं असता भक्त कसं आहे. भक्ताविन देवा कैची घडे रूप सेवा. कशी घडणे हो, जर भक्त नसेल तर नाही. म्हणून शास्त्रातला वाद कळायला पाहिजे, देवभक्ताचा संबंध कळायला पाहिजे, आणि गुरु शिष्याचा संवाद कळायला पाहिजे. शिव महापुराण हे गुरु शिष्याचा संवाद आहे. शौनक ऋषी सुतांना सांगवी म्हणाले, मुनिवर्य तुम्ही महाज्ञानी आहात, सर्व सिद्धांताचं उत्तम ज्ञान आहे, आणि म्हणून आम्हाला तुम्ही शिवपुराण सांगावं. भगवान शंकराचं वाङ्मय स्वरूप जर कोण असेल ते भगवान शिव शंभूच्या रूपानं शिव महापुराण आहे. तो आत्मसात करणं, श्रवण करणं ही सुद्धा शिवजीची पूजा आहे. जरुरी नाही की संकटेश्वराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करा. शिवकथा ऐकली तरी तुमचा रुद्राभिषेक झाला. शिव महापुराण कथा ऐकली तरी तुमची सुद्रिकेश्वराची सेवा इथूनही झाली, नुसतं या प्रांगणात आलं तरी. एवढं फळ आहे शिवकथेच, आणि म्हणून साधकाचा उद्धार होतो ती शिवकथा. ही शिवकथा आयुष्यामध्ये उद्धार करते. जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा. कथा श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. कथा श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. हो जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा. कथा श्रवण कर मिट जाती है 100 जन्म की व्यथा. कथा श्रवण कर मिट जाती है 100 जन्म की व्यथा. कथा श्रवण कर मिट जाती है 100 जन्म की व्यथा. हो जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा, जय जय शिव कथा हो, जय जय शिव कथा. ही शिवकथा प्रेमपूर्वक जर श्रवण केली तर मनुष्याचं कल्याण होतं, पापमुक्त होतो, आणि आत्ताच्या जीवनात सुखोपभोग प्राप्त होतात. या ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत, त्याच्या 7 संहिता आहेत. मनुष्यानं भक्ती, ज्ञान आणि वैराग्ययुक्त होऊन या ग्रंथाचं आदरानं श्रवण करावं.
हा सद्ग्रंथ परमात्मा स्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो. ज्याला मरण सुखाचं यावं असं वाटतं ना, त्यानं शिवपुराण कथा नित्य ऐकावी. कारण पुढचा दिवस कसा आहे आपल्याला माहिती नाही. शहाणा पक्षी तोच आहे, अंधार पडण्याच्या अगोदर घरट्यात जातो. शहाणा माणूस तोच आहे, लाईट जाण्याच्या अगोदर दिवा लावून ठेवतो. आणि ज्ञानी भक्त तोच आहे का इंद्रियांनी धोका देण्याच्या अगोदर शिवकथा श्रवण करून मरण सुखकर करतो. हे जीवन आहे. शिवकथा श्रवण करत जा. आपला जन्म आईबापाच्या वासनेच्या बिछाण्यावर झाला. आईबापाची वासना होती म्हणून आपण जन्माला आलो, पण मरताना साधनेच्या बिछाण्यावर मेलं पाहिजे, हे शिवकथा सांगते. म्हणून शिवपुराण निर्मळ आहे. भगवान शंकराचं सार सर्वस्व म्हणजे शिवपुराण कथा आहे. म्हणून ज्या कोणाला आपलं आत्ताच्या जन्मात कल्याण व्हावं वाटतं ना, शिवानं कृपा करावी वाटतं ना, त्यानं हे मंगलमय आणि कल्याण करणारं शिवपुराण ऐकावं. मग शौनक सांगतात, सुतजी तुम्ही धन्य आहात. आम्हाला शिवपुराणाचं अद्भुत आणि दिव्य महात्म्य सांगून मोठी कृपा केली. या कथेच्या पुण्य प्रभावानं इथून पाठीमागं कुणाचा उद्धार झाला आहे का असं शौनक सुतजींना विचारतात. त्यावेळी सुत शौनकांना म्हणतात, मुनिवर्य, शिवपुराणाच्या श्रवणानं पापी, दुराचारी, दुष्ट, कामक्रोधांनी, विकारांनी व्यापलेली मानवसुद्धा शुद्ध झालेत. आणि एक कथा सांगतो तुम्हाला असं सूत शौनकांना सांगतात. आणि सूत कथा सांगू लागले. ती कथा आहे देवराज ब्राह्मणाची. म्हणले फार पूर्वीची गोष्ट आहे. किरातांच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा दुर्बळ आणि दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याचं चित्त काम क्रोधाने व्यापलेलं असायचं, विकारांनी ग्रस्त असायचं. वैश्यवृत्तीचा अवलंब करून रसादिकांची, मद्यपानाची विक्री करायचं. आपण ब्राह्मण हे विसरून गेला. कधी कधी माणसं विसरतात आपण कोणत्या कुळात जन्माला आलो, आपले संस्कार काय. आणि काही माणसं कुठेही राहिली तरी आपल्या कुलाचाराचं आणि संस्काराची शिदोरी बरोबर घेऊन राहतात. आजही काही लोक भारतामधून परदेशात गेलेली पोरं आहेत, नित्य हरिपाठ केल्याशिवाय जेवत नाही, मांसाहाराच्या दुकानात जेवत नाही. आज जपलं त्यांनी. तुमचे संस्कार कसे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून त्यानं विश्वासघात करून ब्राह्मण कुळात जन्माला येऊन अनेकांना फसवलं, अनेकांची खून केले, त्यांचं धन लुबाडलं. तो यत्किंचितही दान धर्म करायचं नाही. आचार भ्रष्ट ब्राह्मण विप्र होता. तो आचार भ्रष्ट झाला. एके दिवशी सहज फिरत 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 तो प्रतिष्ठानपूर नगरामध्ये आला. आणि या प्रतिष्ठानपूर नगरामध्ये त्याला एक शिवालय दिसलं. त्या मंदिराच्या सभा मंडपात अनेक साधू महात्मे बसले होते. वातावरण शुद्ध होतं. शिव मंडपामध्ये शिवचैतन्य पसरलेलं होतं. भगवान शिवाची कृपा प्रसारित झालेली होती. अनेक साधू महात्मे संत त्या मंडपामध्ये बसले होते. आणि नुसते बसले नव्हते तर एक ब्राह्मण त्या बसलेल्या सगळ्या साधू मुनींना, ब्राह्मणांना शिवपुराण सांगत होता. आणि तिथं हा देवराज गेला, तापानं फनफनलेला, अंगामध्ये कणकण होती. जार कर्म केल्यामुळं शरीर साथ देत नव्हतं. बरं तुम्हाला सांगू का, ज्याचं जसं कर्म आहे तसं भगवंत फळ देत असतो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ
फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाज कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाज कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञानी गती एक आहे जाण. ज्ञानी असो की अज्ञानी गती अस आहे जाण. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा साण. मृत्यूला न चुकवे कोणी थोर असो अथवा सार. सोड सोड माया सारी हो सोड सोड माया सारी जग आहे नश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या देवराज ब्राह्मणानं आयुष्यभर वाईट कर्म केली. परमेश्वर तर फळ देणार. तुम्ही लिफाफ्यात जे भरणार तेच टेंडरमध्ये निघणार. तुम्ही लिफाफ्यात वेगळं भरता आणि टेंडर उघडताना वेगळं निघण्याची वाट पाहता असं नाही. तुम्ही जे कर्म केलंय तेच तुम्हाला फळ देण्यासाठी येणार. म्हणून देवराज ब्राह्मणानं जे कर्म केलं, आता शरीर व्याधीनं जर्जर झालं, अंगामध्ये ताप आहे, उठता येत नाही आणि त्या मंदिरात पडून राहिला आहे. तिथं तो ब्राह्मण जमलेल्या साधू संत मुनी लोकांना शिवपुराण ऐकवत होते. आता काय झालं, ते शिवपुराण महिनाभर चाललं आणि हा महिनाभर तिथंच पडून होता. प्रसाद मिळायचा आणि प्रसादमध्ये दुःखाला समाप्त करणारी वस्तू जर कोणती असेल तर प्रसाद आहे. प्रसाद असतो प्रसन्नतः. आणि म्हणून तिथंच प्रसाद खायचा, तिथंच झोपून राहायचा आणि पडल्या 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 कथा ऐकायचा. बरं, तुम्ही नाही ऐकायचं म्हणलं तरी ती ऐकली जाते. श्रवणाच्या पुढा सदा उघडा दारवंटा. तुम्हाला नाक बंद करून घेता येतं, तोंड बंद करून घेता येतं, डोळे बंद करता येतात, पण कान कुणाला बंद करता आले हो? तुम्ही विचार करा, पडल्या पडल्या तुम्हाला ऐकायचं नसलं तरी ते कानावर येतं की नाही मला सांगा. तसं हा देवराज ब्राह्मण पडला होता, पण पडल्या पडल्या ऐकत होता आणि तिथंच पडल्या पडल्या तो मरण पावला. त्याच्या जीवनात एवढंच काय ते पुण्य की 1 महिनाभर त्यानं शिवपुराण ऐकलं. एवढंच पुण्य, वेगळं पुण्य नाही. आयुष्यभर पाप करत आला, आयुष्यभर लोकांना लुटत आला, आयुष्यभर त्यानं अनेक खून केले, जार कर्म केले, परंतु एकच पुण्य झालं की मरणाच्या शेवटच्या काळामध्ये महिनाभर शिवपुराण कानावर पडत राहिलं. आणि देव भगवान भोलेनाथ असं म्हणतात, येन केन प्रकारे मम रटंती जीवाहा. मला वैरानं जरी आला तरी मी त्याला मोक्ष देईल, प्रेमानं जरी आला तरी मोक्ष देईल, माझं भजन केलं तरी मोक्ष देईल, पण कशाही प्रकारे त्यानं माझं स्मरण करावं, माझी आठवण काढावी, माझं नामस्मरण करावं, माझं ध्यान करावं. आणि मग हा तिथंच त्या मंदिरात मरण पावला. मरण पावल्यावर
स्थूल देह सुटला, सूक्ष्म देहाला यमदूत न्यायला आले. बरं का, आपल्याला कळत नसतं. बरं, 7 दिवस महिनाभर त्यानं शिवपुराण श्रवण केल्यामुळं जीव जाण्याचे सुद्धा 2 प्रकार आहे. धूम्र मार्ग आहे आणि एक अर्चिरा मार्ग आहे. बरं का, कधी कधी मरताना प्राण हा मलमूत्र विसर्जन करण्याच्या जागेमधून निघून जातो. असा जर प्राण निघाला ना तर त्याला यमाचाच पाहुणा प्राणी होय. त्याला दुसरा कुणाचा पाहुणा नाही, तो पाहुणा कुणाचा? यमाचा. आणि ब्रह्मरंध्रातून प्राण गेला, झाकली या घटीचा दिवा, नेनो काय झाला किंवा या रीती पांडवा जो देह ठेवी. झाकलेला दीप असावा, कधी विझून गेला कळाला नाही, असा जो देह सोडतो की नाही, हळू 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 प्राणोत्क्रमण करून देतो. शांत राहून तडफड नाही, वणवण नाही, वसवस नाही. योगी जसा देह ठेवतो तसा जो देह ठेवतो की नाही, तो शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानोबरायनं 2 पाहुणे सांगितले, एक यमाचा पाहुणा प्राणी होय आणि एक शांती दया पाहुणा हरी करी. बरं, यमाचा पाहुणा झाल्यावर तिथं काय बदामाचा शिरा आहे का हो? मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाचे यमकिंकर बहुसाल. आणि मग यमदूत न्यायला आले त्याला. यमदूतांनी त्याच्या जीवात्म्याला पाशांनी बांधून टाकलं. मारत 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 त्याला यमलोकी नेलं आणि यमलोकाच्या वेशीवर नेलं आणि यमलोकात पाऊल ठेवणार तेवढ्यात भगवान शिवाचे पार्षद तिथं आले. ते पार्षदगण आल्याबरोबर कर्पुरासारखे, कापूर असतो असे एकदम शुभ्र वर्णाचे होते. भस्म अर्चन त्यांनी केलेलं होतं, रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होतं. त्यांनी यमदूताला धमकावलं, मारहाण करून पिटळून लावलं आणि त्या देवराज ब्राह्मणाची यमपाशातून मुक्ती केली. त्याला दिव्य विमान शिवलोकातून न्यायला आलं. त्या दिव्य विमानामध्ये देवराज ब्राह्मण बसला. आणि मरण चांगलं पाहिजे बरं का, तुम्हाला मी सांगतो. पहा, 2 सम्राट आहेत, ज्याच्या राजाला सोन्याचे कळस आहेत महालाला. तो आंधळा धृतराष्ट्र जंगलात जळून मेला. आणि ज्यांच्याकडं 8 दिवस चूल पेटली नाही, 10 दिवस चूल पेटली नाही, त्या तुकोबरायांना न्यायला विमान आलं. कधीतरी विचार करा, मरण असावा असं. मरण ही रंगपंचमी आहे, खेळता आली पाहिजे. मरण हा सोहळा आहे, तो भोगता आला पाहिजे. मरण हा सोहळा आहे, मरण वैभवापर्यंत नेता आलं पाहिजे. मरण दुःख नाही रे. मला सांगा, जुनं शर्ट काढून टाकायचं, नवीन घालताना किती आनंद होतो. तसा हा देह सोडायचा. जर्जर झालेला रोगी, या शरीराला सांभाळता सांभाळता नाकी नवालेत. विदूषकासारखं जीवन जगावं लागतं दुसऱ्यांची मन राखण्यासाठी. स्वतंत्रता अजिबात नाही. कुटुंबाचं भरण पोषण करण्यासाठी आयुष्यभर गाढवासारखं राबावं लागतं. पण देहातून प्राण बलात्कारानं बाहेर काढता येत नाही, कारण तो जाणार आहे. आत्महत्या करता येत नाही म्हणून जगायचं. मरण येत नाही म्हणून जगायचं. आणि शेवटी जर मरण सोहळ्याचं झालं नाही ना, तर पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. अरे परत 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 जन्माला यायचं आणि परत परत मरायचं. बरं, सारखाच मनुष्याचा देह मिळेल असं अजिबात नाही. लहानपण असं घालवा की तरुणपण सुखाचं जाईल. तरुणपण असं घालवा की म्हातारपण आनंदाचं जाईल. आणि म्हातारपण असं घालवा रे की मरण फार सोहळ्याचं येईल.
आणि मरण असं येऊ द्या, असं येऊ द्या, मेल्याबरोबर स्वर्गामध्ये भगवान शिव उभे पाहिजे, पार्वती मातेसहित ये माझ्या लेकरा ये, दमला काय माझ्या कुशीत ये, हे जीवन असलं पाहिजे. अजून पुढं बोलू. सकाळ अशी घालवा की दिवस सुखाचा गेला पाहिजे, आणि दिवस असा घालवा की रात्र आनंदाची गेली पाहिजे, आणि रात्र अशी घालवा की सकाळी तोंड दाखवायला कुणाला लाज नाही वाटली पाहिजे. ते जीवन असलं पाहिजे. देवराज ब्राह्मणाला न्यायला पार्षद आले, शिव पार्षद, दिव्य विमान आलं, त्याच्यामध्ये देवराज ब्राह्मणाला बसवलं. सगळा गोंधळ कोलाहल माजला. ते ऐकून यम बाहेर आले, पण यमानं पाहिलं शिवाचे पार्षद, यम काही बोलले नाही, शांत राहिले. पण डोळे झाकले ना अंतर्मनानं यमानं ओळखलं काय काय झालं. शिव पार्षदांची पूजा केली. शिव पार्षद देवराज ब्राह्मणाला घेऊन कैलासावर गेले आणि करुणानिधान भगवान शिवाच्या हातात सोपवलं. अतिशय वाईट वागलेला देवराज शेवटच्या मरणाच्या 1 महिन्यात शिवपुराण ऐकतो, पण भगवान शिवाच्या दर्शनापर्यंत जाऊन पोहोचतो. आम्ही सुद्धा रात्रंदिवस शिवनामाचं भजन जर केलं तर आम्ही सुद्धा भगवंत शंकराजवळ जाऊन नक्की पोहोचू, याच्याबाबत विश्वास बाळगा. आणि त्याच्यासाठीच शिवपुराण कथा आहे. ज्यानं शिवपुराण कथा ऐकली तो शंकरापर्यंत गेला. आम्हाला सुद्धा इथून पुढं शिवपुराण कथा श्रवण करायची आहे आणि भगवान शिवाच्या तत्वापर्यंत पोहोचायचं आहे. एवढीच खुणगाट मनाशी बांधा आणि रोज शिवपुराणाला येत चला. भगवान शिव कृपा केल्याशिवाय राहणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून सुद्रिकेश्वराच्या कृपेनं आपण कथा श्रवण करत आहोत. आज कथेला विराम देत असताना उद्या पुन्हा आपण कथेमध्ये पुढे पुढे जाणार आहोत. आपलं भाग्य आहे, या सुद्रिकेश्वराचा परिसर अतिशय जाज्वल्य कडक आहे आणि सुद्रिकेश्वर भगवान आजही या ठिकाणी आहेत. आज ते स्वतः पाहतात. याचा अनुभव प्रत्यय या गावातच नाही तर पंचक्रोशीमध्ये सगळ्यांना आलेला आहे. आणि म्हणून या देवस्थानाविषयी अत्यंत जिव्हाळा, आपलेपणा आणि परमात्म्याच्या स्वरूपाची जाणीव असलेलं देवस्थान म्हणजे हे देवस्थान आहे. पारगाव सुद्रिकच्या या पावनभूमीमध्ये शिवपुराण कथा होत आहे आणि विशेषत्वानं महाराष्ट्रातलं लाडकं चॅनल झी टॉकीजसारखं चॅनल आहे. शुभम प्रोडक्शनच्या माध्यमातून झी टॉकीज चॅनलला करोडो लोक पाहतात. अवघा महाराष्ट्र, देशाच्या बाहेर झी टॉकीजच्या माध्यमातून आपली कथा सगळी लोक श्रवण करणार आहेत. आणि म्हणून झी टॉकीजला सुद्धा मी धन्यवाद देतो. तुम्ही सगळेजण वेळेत आला. भगवंताची अनुग्रह आणि कृपादृष्टी आपल्यावर राहो. सुद्रिकेश्वरानं तुम्हाला आनंदाचं सम्राट बनवावं हीच अपेक्षा ठेवू आणि पुन्हा उद्या भेटूया याच वेळेला. एकदा भगवान शिवाचं भजन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.
शिवमहापुराण कथेचा पहिला भाग खरंच किती सुंदर झाला. 24,000 श्लोक आणि 7 संहिता असणारं शिवमहापुराण कथेच्या रूपात आपल्याला घरी बसल्या अनुभवता येते. हे खरंच किती सुंदर असं भाग्य आहे नाही का. म्हणजे बघा, आजचाच कथेचा पहिला भाग ऐकता ऐकता आपण काळ वेळ आणि स्वतःला देखील हरवून बसलो. आणि मला असं वाटतं की जेव्हा सकाळ इतकी सुंदर होते तेव्हा संपूर्ण दिवस देखील तितकाच आनंदात जातो. पण मी तर म्हणीन, संपूर्ण दिवसच काय तर अखंड श्रावण मास अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी आपला कार्यक्रम आवर्जून बघा आणि शिवमहापुराण कथेचा प्रत्येक भाग बघायला अजिबात विसरू नका. शिवमहात्म्य आणि भगवान शिवशंकरांबद्दल या प्रत्येक भागामधून आपल्याला जाणून घेता येणार आहे. आता वेळ झालेली आहे या भागामध्ये इथेच थांबण्याची. पण उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता पुन्हा एकदा आपण भेटू, अर्थात आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय जय रामकृष्ण हरी.